हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर आळंदी देवदर्शनाच्या पार्ट 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं होतं की आम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला। आम्ही चाललो होतो सिद्धबेटला, जिथं संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचे जे 4 भाऊ बहीण आहे ना, त्यांनी त्यांचं जीवनकाल व्यतीत केलं होतं आणि इथं सुंदर असा देखावा पण त्यांनी केलेला आहे। तर इथं तुम्ही विजिट केलं नसेल तर नक्की विजिट करा। तर इथली पौराणिक कथा अशी आहे की ना, जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे भाऊ बहीण इथं राहत होते ना, त्या काळात त्यांना समाजाकडून खूप त्रास दिला गेलेला होता। त्यांना खायला प्यायला अन्न देत नव्हते, पाणी देत नव्हते आणि खूप त्यांना त्रास देत होते। तर ना याच वेळेस ना संत निवृत्ती महाराज होते ना, त्यांना मांडे खायची खूप इच्छा झाली होती आणि त्यांनी ना मुक्ताबाईला सांगितलं की मला मांडे खायचे, मला मांडे करून दे। तर मुक्ताबाई ना विसोबा आहे ना त्यांच्याकडं खापर आणायला गेली, पण विसोबाने काही त्यांना खापर दिलं नाही आणि या कारणाने ना या कारणाने ना मुक्ताबाई खूप रडायला लागल्या। रडत रडत त्या ज्ञानेश्वर माऊलींकडे गेल्या आणि ज्ञानेश्वर माऊलींना म्हणाले की मला इसोबाने खापर दिलं नाही आणि निवृत्ती महाराजांना मांडे खायचे। तर संत ज्ञानेश्वर महाराज त्यांना म्हटले तू घरी जा, मांड्यांची तयारी कर आणि मी घरी आल्यावर आपण मांडे कसे भाजायचे हे पाहू। तर ना मुक्ताबाई घरी आल्या आणि त्यांनी मांडे करण्याची पूर्ण तयारी केली आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज घरी आले आणि मग ते आपल्या 4 पायांवर उभे राहिले, जसं आपण दोन्ही हातांवर आणि गुडघ्यांवर उभं राहतो ना तसे उभे राहिले। आणि ना संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पाठीवरून अचानक अशी आग प्रज्वलित झाली आणि ही आग पाहून विसोबा खिडकीतनं मागून पाहत होते की आता हे मांडे कसे भाजतात आणि हे पाहून ना विसोबाला पण खूप आश्चर्य वाटलं आणि अशा प्रकारे मुक्ताबाईंनी ना संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पाठीवर मांडे भाजले। तर अशी तिथली पौराणिक कथा आहे। या कथेबाबतीत तुम्हाला जर काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर इथले सगळे दर्शन वगैरे घेतले आणि ना इथं ते आजन वृक्ष म्हणते ना, त्याचं सुद्धा इथं झाड आहे। तर तुम्ही इकडं आले ना तर नक्की विजिट करा या ठिकाणी आळंदीला सिद्धबेट म्हणून। तर सिद्धबेटचं दर्शन करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला जाता जाता आम्ही गेलो चानोली फाट्यावर थोरले पादुका मंदिर आहे। आम्हाला त्या मंदिरात जायचं होतं, पण मंदिराच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला खूप मोठं असं साई मंदिर आहे। तर आम्ही तिकडं गेलो, आधी तिथले दर्शन घेतले आणि ना इथं साई मंदिर आहे आणि अष्टविनायक आहे आणि इथं सगळं असं मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर आहे। खूप मोठं मंदिर आहे आणि इथं जेवणाची पण सोय आहे। जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही या मंदिरात पण नक्की विजिट करा। आणि इथंच गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे। त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर हो किती मोठा आहे, खूप छान आहे, प्रशस्त आहे। तुम्ही इथं नक्की या, तुम्हाला पण खूप छान वाटेल। त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रवास दिसतोय की आम्हाला पुढे जायचं आहे, तर आम्हाला इथं थोरल्या पादुका मंदिराला जायचं आहे। व्हिडिओ पाहायला विसरू नका।